Good afternoon, students. In previous video, we see up to the loop statement using which example we try upon the to find the first sum or the first given numbers जो जी addition असेल त्यांची addition. Now we see the second example or the second problem statement, that is to find the factorial of given number using loop. So what are the loop are you included into your VB? So first one is a do while, second one is a while when, third one is a while for next, and last one is a do until. So what is the difference between do while and the do until? So do while accept the true condition and the do until accept the false condition. Now so these are the four loops using we calculate the factorial of given number. So first tell me what is mean by factorial. So factorial म्हणजे काय की आपल्याला एका सपोज आता इथे दिलेले असेल मी असं गिवन एक्झाम्पल 1-2 मिनिटं सपोज गिवन एक्झाम्पल मध्ये लिहिलं असेल मी 5. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ युअर फॅक्टोरियल. तर फॅक्टोरियलचं सिम्बॉल काय असतं की एक्सक्लेमेटरी सिम्बॉल असतं, ठीक आहे ना. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ युअर एक्सक्लेमेटरी. सो हे 5 फॅक्टोरियल असतं. तो हाऊ टू कॅल्क्युलेट युअर 5 फॅक्टोरियल. सो वी कॅल्क्युलेट हिअर 5 into 4 into 2 3 into 2 into 1. सो असं असतो 5 फॅक्टोरियल. मग ह्यांचं आपण काय करतो मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन रेंज बिटवीन जो इथं नंबर दिलेला आहे त्याच्या रेंज पर्यंत आपण फॅक्टोरियल काउंट करतो तो इनिशियल पॉईंट पासून. सो इथे इनिशियल पॉईंट काय तुमचा 1 आणि अप टू कुठपर्यंत करायचंय 5 पर्यंत. इनिशियल कुठपर्यंत आहे, इनिशियल पॉईंट इज व्हॉट 5 and end point is what 1. म्हणजे 1 to 5 जेवढ्या नंबरचं फॅक्टोरियल दिलं असेल तेवढ्या नंबरची काय करायची मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन काय होणार 5 4 जा इंटू 3 इंटू 4 5 into 4 into 3 into 2 into 1. सो जे काय मल्टिप्लिकेशन असेल ठीक आहे ना, ते मल्टिप्लिकेशनची जी व्हॅल्यू असेल ते आपण कुठं पुट डाऊन करतो त्या फॅक्टोरियल मध्ये. म्हणजेच तो काय होतो फॅक्टोरियल ऑफ युअर गिवन नंबर. सो इथं गिवन नंबर किती आहे तुमचा दॅट इज 5. सो 5 into 4 into 3 into 2 into 1. द फॅक्टोरियल ऑफ 5 द व्हॅल्यू आन्सर इज व्हॉट 120. ठीक आहे ना. आता आपल्याला ह्यानुसार काय करायचंय we have to implement the logic from this statement. ठीक आहे ना. आता गिवन नंबर साठी मला एक व्हेरिएबल लागणार दॅट इज द n. ठीक आहे. आता एक व्हेरिएबल घेतला मी n व्हेरिएबल. त्याच्यानंतर मला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं ह्या नंबर्सचं. ठीक आहे ना. तर त्याच्यासाठी मला एक काउंटर लागणार म्हणजे 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 असे 5 एक ने नंबर वाढला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण लास्ट टाइम घेतलं होतं आय नंबर घेतला. ठीक आहे ना. आय एक व्हेरिएबल घेतलं त्याच्यानंतर अजून काय घ्यायचंय मला आय व्हेरिएबल घेतल्यानंतर त्याच्यानंतर एक नंबर जसे आपण सम स्टोअर केलं होतं सम व्हेरिएबल मध्ये तसं मला फॅक्टोरियल स्टोअर करायचंय. म्हणजे हे जे आन्सर जे आहे ते कशात तरी स्टोअर करावं लागेल. कारण की बघा सगळ्यात पहिले आपण कशाची ऍडिशन करणार 1 आणि 2. ती कुठेतरी स्टोअर झाली पाहिजे. 1 कुठून भेटतोय तुम्हाला या आय वरून. ठीक आहे ना. आणि 2 पाहिजे मग त्याच्यासाठी इन्क्रीमेंट. पण ह्यांचे मल्टिप्लिकेशन आहे ते कुठेतरी स्टोअर करावं लागेल. मग त्याच्यासाठी अजून एक व्हेरिएबल घेतलं. ते कशाचं घेतलं फॅक्ट नावाचं. आता ह्याचं ऍक्च्युअल ऑपरेशन बघा. तर आता मला काय करावं लागेल फॅक्ट इक्वल्स टू फॅक्ट इंटू आय म्हणावं लागेल. ठीक आहे ना. म्हणजे काय होणार ह्या स्टेटमेंटने तुमच्या की जो काउंटर आहे आय इक्वल्स टू मला 0 घेऊन चालेल का नाही आणि फॅक्ट इक्वल्स टू मला 0 घेऊन चालेल का नाही. मग दोघांना कुठे इनिशियलाइज करावं लागेल मला 1 ला. म्हणजे तुमची मल्टिप्लिकेशन तशी येईल. मग आता ह्या स्टेटमेंटनी बघा आता जर तुमचं इथं आय काय 1 आहे तर तुमचं फॅक्टोरियलचा आन्सर काय येणार मग 1 into 1. म्हणजे काय आलं इक्वल टू काय आलं इथं आता पहिला 1 भेटला. ठीक आहे. म्हणजे पहिलं भेटलं तुम्हाला 1 पहिल्या नंबरला. आता आय काय करायचं तुम्हाला इन्क्रीमेंट म्हणून काय लिहिणार तुम्ही आय इक्वल्स टू आय प्लस 1. मग आता इन्क्रीमेंट झालं पाहिजे. मग आय इक्वल्स टू व्हॅल्यू काय आली आता तुमची इथं काय होती 1. आता इथं काय झाली तुमची 2. आता नेक्स्ट बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये परत पुटअप करा. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केल्यानंतर काय आन्सर येईल बघा. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. ठीक आहे ना. ही तुमची फर्स्ट स्टेप झाली. आता ही काय झाली तुमची सेकंड स्टेप की जेणेकरून तुमचं इन्क्रीमेंट झालं पाहिजे. मग बघा इथं कसं होणार फॅक्टोरियल इक्वल्स टू काय होती फॅक्टचा आन्सर इथं 1.
मग ते काय घेणार मी 1 इंटू इन्क्रीमेंट झाले इथं किती झाले आयचे इन्क्रीमेंट 2 म्हणजे इथं काय आला 2 म्हणजे आता तुमची ह्याची मल्टिप्लिकेशन झालं. आन्सर काय येणार इथं आता 2 म्हणजे तुम्हाला फॅक्टोरियलचं ऍट हे काय मिळालं आन्सर काय मिळालं 2 मिळाला. ठीक आहे इथं फॅक्टोरियलचं काय मिळालं होतं 1 मिळालं होतं. ठीक आहे आता नेक्स्ट स्टेप बघा थर्ड परत काय करायचं इन्क्रीमेंट. मग आय आता किती आला आय इक्वल्स टू आय प्लस म्हणजे 2 प्लस 1 इथं 2 प्लस 1 केलं तर इथं काय आलं मग आता 3 आणि फॅक्टोरियलची काय व्हॅल्यू आहे तुमची ऑलरेडी प्रिव्हियस वन मध्ये आली ती 2. आता तुम्हाला फोर्थ ह्याला टाकायचं आहे. मग फॅक्ट इक्वल्स टू फॉर्म्युलामध्ये टाका फॅक्ट इंटू आय. मग फॅक्टची व्हॅल्यू काय आहे तुमची 2 इंटू आय किती आहे तुमचा 3 आलं. ही स्टेपला आलो आपण ह्या तिघांची ऍडिशन झाली मग किती आलं ती तर किती आलं 2 इंटू 3 दॅट इज द 6. सो तुम्हाला फोर्थ स्टेप मध्ये काय मिळालं जी फॅक्टोरियलची व्हॅल्यू आहे दॅट इज द 6 आणि आयचं काय झालं परत इन्क्रीमेंट म्हणजे 3 वरून तो कुठं गेला आता 4. मग पुटअप करा त्या फॉर्म्युलामध्ये परत फॅक्ट इक्वल्स टू मग 6 इंटू काय झाला तुमचा 4 6 इंटू 4 तर किती झालं 24. ठीक आहे ना. नेक्स्ट स्टेप 5. सो काय आलं पाहिजे असे तुमचे नंबर ऑफ कॅल्क्युलेशन होणार. मग आता तुम्हाला इथं एन पण पाहिजे हे पण पाहिजे. मग आता इथं फॅक्ट इक्वल्स टू काय आलं व्हॅल्यू 24 आणि आय तुमचं इन्क्रीमेंट झालं टुवर्ड्स 5. सो फॉर्म्युला काय येणार फॅक्ट इक्वल्स टू 24 इंटू 5. सो किती झालं हे 24 इंटू 5 दॅट इज 120. ठीक आहे ना 120 आन्सर. मग ह्याच्या पुढे जर 6 आला तुमचा 6 आला तर काय झालं पाहिजे स्टॉप झालं पाहिजे. मग तुम्ही ह्याच्यासाठी हे काय झालं लुपिंग स्टेटमेंट झालं. हे काय झालं सगळं लुपिंग. सो हे लॉजिक जे आहे ते यूज करायचं. म्हणजे तुम्हाला काय कळलं तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे त्याच्यानंतर हा एक फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे सेम सम सारखंच आहे. नाउ वी सी द एक्झॅक्ट कोडिंग फॉर दिस. सो मला ऍक्सेप्ट करायचं आहे मग एक टेक्स्ट बॉक्स लागणार. सो फ्रॉम दिस टेक्स्ट बॉक्स वी ऍक्सेप्ट व्हॉट वी ऍक्सेप्ट द व्हॅल्यू. ठीक आहे ना. आता मला हे कळत नाही म्हणून ह्याला मी काय दिलं लेबल. सो मग इथं लेबलला मी नाव दिलं एंटर द फॅक्टोरियल नंबर. ठीक आहे ना. जो फॅक्टोरियल नंबर आहे तो टाकायचा. इथं काय घेणार मग मी एक कमांड बटन घेणार. कसलं यूज करायचं मला आता सपोज पहिलं मी यूज करणार युजिंग डू व्हाईल. युजिंग कोणतं यूज करणार तुम्ही डू व्हाईल. सेकंड कशाने करणार मग तुम्ही सेकंड जे आहे ते सेम मगाच्या जे आपण लास्ट वन प्रिव्हियस वन पाहिलं तसंच. नेक्स्ट आहे व्हाईल वेट. त्याच्यानंतर थर्ड वन आहे थर्ड वन लूप इज व्हॉट दॅट इज द फॉर नेक्स्ट आणि लास्ट वन आहे डू अंटिल. काय आहे लास्ट वन डू अंटिल. सो हे कमांड बटन यूज करून म्हणजे सेम ऑपरेशन पण आन्सर इज व्हॉट सेम पण जे तुम्ही लूप यूज केलेत ते काय असतील डिफरंट. ठीक आहे ना. आणि नेक्स्ट आपल्या ॲज युजुअल 2 कमांड बटन आहे ते लागतातच दॅट इज द क्लिअर अँड द एक्झिट. ठीक आहे ना. जे हे झालं तुमचं जीओ ऑफ दिस प्रॉब्लेम स्टेटमेंट. आता तुम्हाला काय लिहायचं ॲट ॲक्च्युअल कोडिंग. सो डू व्हाईलवर मी एंट्री केली. आता मला काय लागत आहे डिक्लेरेशन. मी तुम्हाला सांगितलं 3 वर्ड करायचे डिक्लेअर. एन व्हेरिएबल ऍक्सेप्ट करण्यासाठी व्हॅल्यू किती रेंजची पाहिजे ती. आय हा काउंटरसाठी आणि फॅक्टोरियल हा ऑपरेशनसाठी. ॲज कोणत्या फॉर्मॅटमध्ये इंटिजर म्हणून आहे म्हणून मी काय लिहिलं इथं इंटिजर. आता इथं व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची. सो सेम लॉजिक व्हॅल एन इक्वल्स टू व्हॉट वी ऍक्सेप्ट द व्हॅल्यू ऑफ टेक्स्ट बॉक्स. सो दॅट्स वाय वी राईट हिअर text n equals to val of text1 dot text. So here initialization the counter. So I equals to what 1 and fact equals to what 1. We can't take here instead we can't here fact equals to 0. Okay, we can't write the fact equals to 0. Why? Because the multiplication is there, not addition is there. So that's why we write here fact equals to 1. Now when we complete here accepting part done, त्याच्यानंतर काउंटर इज डन आणि इनिशियलायझेशन इज डन. नाउ वी यूज हिअर डू. ठीक आहे ना. डू व्हाईल वी राईट हिअर व्हॉट द कंडिशन. म्हणजे जर तुमचा आय हा लेस दॅन इक्वल टू काय असला पाहिजे त्या नंबरपेक्षा ही झाली कंडिशन. सॉरी तिथे चुकून 0 झालं राऊंड ब्रॅकेट. जर असेल तर काय झालं पाहिजे तुमचं फॅक्टोरियल कॅल्क्युलेट झालं पाहिजे. मग फॅक्ट इक्वल्स टू
फॅक्ट इंटू व्हॉट आय झाला फॉर्म्युला. आणि तुम्हाला काय करायचं इन्क्रीमेंट. सो आयचं इन्क्रीमेंट करायचं, काउंटरचं इन्क्रीमेंट करायचं. काउंटर कुठे लावलाय तुम्ही आयला. सो आय इक्वल्स टू व्हॉट आय प्लस 1. ठीक आहे लिहिलं. मग आता तुम्हाला काय करायचंय स्टॉप करायचंय. मग त्याच्यासाठी काय असतं ह्याच्यासाठी एंड लूप हा वर्ड असतो. तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं. आता तुम्हाला काय डिस्प्ले करायचं आहे व्हॅल्यू डिस्प्ले करायचं. मग काय लिहायचं मेसेज बॉक्स. आणि डायरेक्ट मेसेज बॉक्स मध्ये काय डिस्प्ले करा फॅक्टोरियल. ठीक आहे ना. सो फॅक्टोरियल काय आहे अँड पर्सेंट फॅक्टनी डिस्प्ले होईल. हे झालं तुमचं डिस्प्ले पार्ट. ठीक आहे ना. इथं एंड पण केलं तुम्ही. आता बघू आपण काय होतंय. सगळ्यांचं लॉजिक लिहून घेऊया म्हणजे समजेल. आता नेक्स्ट क्लिअरचं एकदा लिहूया. क्लिअरचं काय होणार तुम्ही टेक्स्ट 1 डॉट text equals to what double quotes. So this double quote puts the null value into your text and exit ला काय लिहायचं नॉर्मली end. ठीक आहे ना. आता हा रन करून बघूया. पहिलं सेव्ह करू प्रोजेक्ट म्हणजे काय प्रॉब्लेम नाही येणार. आता रन करूया. सो बघा ज्यावेळेस मी 5 टाकते आलं 120. सो आता इथे जे पुटअप करत क्लिअरनी क्लिअर एक्झिटनी एक्झिट. आता सेम लॉजिक तुम्हाला कशासाठी लिहायचं आता डू व्हाईलला केलं. आता व्हाईल वेनच्या स्ट्रक्चरने करूया. तर मग सेम इथं काय करा कॉपी करा हा सिम्पल इथं पेस्ट करा. चेंजेस कुठं करायचे सिम्पल ह्या स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे ना. डू रफ करायचं. मग इथं व्हाईल आलं आणि लूपच्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही वेंट. मग हे नॉर्मल तुमचं लॉजिक झालं व्हाईल वेंटसाठी. ठीक आहे ना. मी सिंटॅक्स फक्त चेंज केला व्हाईल कंडिशन फॅक्टोरियल फॉर्म्युला इन्क्रीमेंट आणि वेंट. ठीक आहे. सेव्ह करूया आणि आता बघू रन होतोय का. ठीक आहे ना. अगेन इथं 5 फॅक्टोरियल टाकला व्हाईल वेंट आलं 120. दिस इज द नॉर्मल लॉजिक. फक्त तुम्ही काय चेंज करताय इथं लूपिंग पार्ट चेंज करताय. आता फॉर नेक्स्ट आता इथं सिंटॅक्स चेंज होईल. ठीक आहे ना. आपण आता फक्त थोडंसं सिंटॅक्स चेंज करूया. ठीक आहे ना. इथे इन्क्रीमेंट काउंटर इनिशियलायझेशन नाही लागत आपल्याला. त्याच्यानंतर इथे पण ही कंडिशन नाही लागत. ठीक आहे. आणि इन्क्रीमेंट पण नाही लागत. तर आता काय चेंज होतं ते बघूया आपण. सो व्हॉट इज द सिंटॅक्स फॉर आफ्टर दॅट इन्क्रीमेंट कशाचं करायचं तुम्हाला आयचं. आय इक्वल्स टू कुठून कुठं चालवायचे 1 to n. ठीक आहे ना. किती इन्क्रीमेंट झालं पाहिजे स्टेप बाय 1. मग 1 नी इन्क्रीमेंट झालं पाहिजे. आणि एंड कशाने होतो ह्यानी नेक्स्ट ह्या कीवर्डनी. तो नेक्स्ट मी काय झालं एंड झाला. मग आता बघूया आपण रन होते का नाही. सो अगेन यू चेक द 5 फॅक्टोरियल फॉर नेक्स्ट. इट्स अ एक्झिक्युटेबल और इट्स अ रनेबल. ठीक आहे ना. नाउ नेक्स्ट लास्ट वन that is the do until. So here we put what the negative or the what we put here false condition. ठीक आहे ना. काय पुट करतो आपण फॉल्स कंडिशन पुट करतो. मग इन्स्टेड ऑफ डू व्हाईल इथं काय टाकणार तुम्ही डू अंटिल. आणि ही जी कंडिशन ट्रू आहे ट्रू कंडिशन ती काय करायची फॉल्स. मग ती फॉल्स कशी करणार आय इज ग्रेटर दॅन एन इक्वल टू पण नाही टाकायचं. ठीक आहे ना. आणि अंटिल काय होतं आणि एंड लूपनीच होतो. सो वी चेक फॉर दिस. सो एक ओव्हरऑल सिनरिओ बघा. तर 5 जर टाकलं डू व्हाईलनी 120 येते व्हाईल वेंडनी पण 120 येते फॉर नेक्स्टनी पण 120 येते डू अंटिलनी पण 120 येते. सो वेगवेगळे लूप यूज करून मी सेम आन्सर काढू शकते. ठीक आहे ना. आता 15चं बघा आला डिबग. ओके रेंज ऍक्सेप्ट नाही होते माझे इथं. कारण की का इथं मी काय घेतलंय नंबर जास्त घेतलाय. ठीक आहे ना. सो नंबर ज्यावेळेस जास्त इथं मग इंटिजरच्या ऐवजी तुम्हाला काय करावं लागेल मग मला यूज करावं लागेल डबल. जो डेटा टाइप आहे तो चेंज करा. आता 4चं बघा 24 व्हाईल वेंडनी पण 24 फॉर नेक्स्टनी पण 24 डू अंटिलनी पण 24. म्हणजे व्हॅल्यू तुम्ही कोणती पण टाका पण ह्याच्यामध्ये जे लूपिंग आहे ते वेगवेगळे यूज करू शकता. मग डू व्हाईलनी यूज करू शकता व्हाईल वेंडनी किंवा फॉर नेक्स्टनी किंवा डू अंटिलनी. फक्त हे प्रॉब्लेम स्टेटमेंट काय टू फाइंड द फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर युझिंग लूप. मग यू कॅन यूज एनी लूप फ्रॉम दिस 4 आउट ऑफ 4. मग तुम्ही कोणतं पण लूप यूज करून तुम्ही हा प्रोग्राम जो आहे तो एक्झिक्यूट करू शकता. ठीक आहे ना. सो हे एक बेटर म्हणजे एक ऑप्शन आहे तुम्हाला किंवा हा एक लॉजिक आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर यू कॅन पिंग मी ऑन माय व्हॉट्सअप नंबर. ओके थँक्यू.